पोलीस भरतीची तयारी करताय? मग या 10 चुका माहीत असणं तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो. या चुका तुमचे आयुष्य बरबाद करू शकतात मित्रांनो. तुम्ही एवढ्या वर्ष केलेला संघर्ष, इतक्या वर्ष केलेली मेहनत आणि कोणत्याही क्षणाला तुम्हाला शेवटच्या टप्प्याला जर तुम्ही बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कदाचित मी ही चूक केली नसती तर आज मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी नोकरी करत असता आणि आपलं आयुष्य हे सुधारून, आपलं स्वप्न हे पूर्ण करून आज मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी असता. तर व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत मित्रांनो. या 10 चुका करून कित्येक मुलांचं आयुष्य बरबाद झालेलं आहे आणि कित्येक मुलं भरती प्रक्रियेतून बाहेर निघलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वर्ष केलेला संघर्ष आणि एवढ्या वर्ष केलेली मेहनत वरती एका सेकंदामध्ये तुम्हाला पाणी फिरले जाणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या 10 चुका आपण काय आहेत हे पाहणार आहोत. त्याचबरोबर 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही कुठे ऑनलाईन मिळवू शकता आणि याचा सराव तुम्ही कुठून करू शकता अगदी मोफत, म्हणजे अगदी मोफत मित्रांनो. या प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जुन्या प्रश्नपत्रिकांवरतीच आधारित 80 ते 85 प्रश्न हे येत असतात मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपल्या डिजिटल पोलीस भरती. डिजिटल पोलीस भरतीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत की भरपूरसे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये कोणत्या 10 टॉप लेवलच्या चुका करतात ज्या काही क्षणामध्ये त्यांचं आयुष्य बरबाद करू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पाहणार आहोत सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक मित्रांनो, जी तुमचं आयुष्य बरबाद करू शकते. आणि फक्त एक चूक तुमचा एवढ्या वर्ष केलेला संघर्ष हा पाण्यात करू शकते. या चुकीमुळे अनेक हजारो विद्यार्थी भरती प्रक्रियेतून पहिल्याच टप्प्याला बाहेर निघलेले आहे. सर्वात जास्त या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. ती चूक म्हणजे योग्य तयारी न करणे. त्याच्याची तर कागदपत्रांची मित्रांनो, कागदपत्र योग्य ठेवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक उमेदवार अंतिम टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की आपण चुकीचे कागदपत्र जॉईन केलेले आहे किंवा आपण चुकीचे माहिती त्यामध्ये भरलेले आहे. त्याचमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल डोमेसाईल, आधार कार्ड आणि मार्कशीटची योग्य माहिती भरा. त्यामध्ये ही सगळी कागदपत्र अगदी तयार ठेवा मित्रांनो, कारण हीच कागदपत्र तुम्हाला जॉईनिंगपासून तर रिटायरमेंटपर्यंत कामात पडणार आहेत. तुम्ही भरती झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये बाहेर काढू शकता मित्रांनो. ट्रेनिंग सेंटरमधून सुद्धा मुलांना बाहेर काढलेलं आहे. तर पुढील चूक टाळली नाही तर तुमचं सिलेक्शन धोक्यामध्ये येऊ शकते मित्रांनो. ते म्हणजे योग्य वेळेचं नियोजन करणं मित्रांनो. लक्षात घ्या, भरपूरसे विद्यार्थी असतात जे फक्त तयारीवरती अवलंबून असतात. शारीरिक तयारी आणि लेखी परीक्षा कोणत्या प्रकारे केली पाहिजे, मेडिकल टेस्ट कोणत्या प्रकारे, योग्य नियोजन असतं मेडिकल टेस्टचं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या संपूर्ण माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ अगोदर हे पूर्ण टॉप 10 चुका कोणत्या आहेत आणि तुम्ही त्या कोणत्या चुका करायच्या नाही आहे ते अगोदर पूर्ण पाहून घ्या. आणि या संपूर्ण चुकांवरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या यूट्यूब अकाउंटला टाकलेला आहे. तर पाहूया पुढची सगळ्यात मोठी चूक आणि सर्वात गंभीर चूक, जी तुमचं पोलीस भरती होण्याचं स्वप्न काही क्षणातच संपवू शकते. दररोज रनिंग प्रॅक्टिस न करणे मित्रांनो, ही चूक सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होते. ही चूक जर तुम्ही केली तर तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाण्याचा विचारसुद्धा करू नका मित्रांनो, कारण अनेक उमेदवार दिवसाआड रनिंग करतात. म्हणजेच भरती आल्यानंतर आपण प्रॅक्टिस करू आणि मग काय होतं मित्रांनो, भरतीच्या दिवशी त्यांना दम लागतो. पोलीस होण्यासाठी स्टॅमिना सगळ्यात महत्त्वाचा आहे. दररोज रनिंग करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्पीड वर्कआउट, लॉंग रनिंग ही संपूर्ण विषयी माहिती आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येक विषयी, प्रत्येक स्पेशल चूक कशी सुधारू शकता मित्रांनो, प्रत्येक स्टॅमिना कसं वाढवू शकता, 1600 मीटर गोळाफेक कसं वाढवू शकता मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर पुढील चूक टाळली नाही तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते मित्रांनो. तुमची चूक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चुकीचा आहार आणि तुमची चुकीची जीवनशैली मित्रांनो. कारण चुकीचा आहार जर तुम्ही खाल्ला तर तुमचं शरीर तुमची साथ देणार नाही. व्यायाम करा, त्याचबरोबर मित्रांनो योग्य आहार घ्या, झोप पुरेशी घ्या, जंक फूड खाणे टाळावं, शरीर संतुलित ठेवा, तंतोतंत एकदम मजबूत ठेवा, कारण हीच तुम्हाला मेडिकलसाठी कामात पडणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, योग्य आहार कोणता खायचा आहे आणि योग्य ठिकाणी तुमचं कोणत्या प्रकारे तुम्ही
तुमचा स्टॅमिना वाढवू शकता, या संपूर्ण विषयीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ संपूर्ण अवेलेबल आहे. कारण मित्रांनो, आता पुढची टॉपची चूक आहे, जी मिस्टेक तुम्ही जर केली तर तुमचं सिलेक्शनसुद्धा धोके देऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही अंतिम टप्प्यालासुद्धा बाहेर निघू शकता. स्वतःवर विश्वास नसणे. लक्षात घ्या मित्रांनो, सहज हार मानू नका. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी मेहनत करा आणि तयारी जोरात करा. मेहनत अतिशय प्रामाणिकपणे करा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण पोलीस होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर पूर्ण विश्वास ठेवा. धैर्याने आणि आत्मविश्वासाने दररोज ग्राउंड करा. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. 1998 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा दररोज सराव करा. कारण जुन्या प्रश्नपत्रिकांमधले दररोज कमीत कमी प्रश्नपत्रिकांमध्ये 80 ते 85 प्रश्न हे प्रत्येक वर्षी येत असतात. त्यासाठी दररोज पेपर द्या. ऑनलाईन स्वरूपामध्ये 100 मार्कांचा पेपर द्या. याविषयीसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये उद्या दररोज ऑनलाईन 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. तुमच्या स्क्रीनवरती पेपर सबमिट केल्यानंतर 30 टक्के तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. लक्षात घ्या, पुढचा मुद्दा ऐकला नाही तर मोठी अडचण येऊ शकते बरं का मित्रांनो. कारण पुढचा टॉपिक आहे आणि पुढची सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे चुकीच्या बुटांमध्ये रनिंग करणे. चुकीचे प्रकारचे बूट घालणे. कोणते बूट घालावे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे. टॉप 5 300 ते 3000 रुपयापर्यंत सगळ्यात बेस्ट बूट कोणते ते सुद्धा माहिती टाकलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भरतीच्या वेळी जर नवीन शूज घालून तुम्ही जर रनिंगला जात असाल तर ही सर्वात मोठी चूक होऊ शकते. मित्रांनो, आधीपासूनच प्रॅक्टिस करलेला बूट तुम्ही वापरा मित्रांनो. कारण आधीपासून तुम्ही जो बूट वापरत आहात तोच जर तुम्ही भरतीच्या दिवशी घातला तर तुमच्या पायाला त्याची सवय झालेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमच्या पाय त्यामध्ये सेट झालेला असतो. तर बघूयात पुढची सर्वात मोठी चूक कोणती. पुढची चूक जर तुम्ही टाळली नाही तर तुमचं सिलेक्शन हे 100% धोक्यामध्ये येऊ शकतं मित्रांनो. तर बघूयात पुढची चूक कोणती. स्टॅमिना आणि फिटनेसवरती फोकस करणे. मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त रनिंग करणे फक्त महत्त्वाचे नाही मित्रांनो. रनिंग केल्याने फक्त तुमचं 1600 मीटर वाढवू शकतं, पण तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी 100 मीटरसाठी सर्वात जास्त स्टॅमिना लागतो मित्रांनो. त्याचबरोबर गोळा फेकण्यासाठी हँड पॉवर महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, तुमचा स्टॅमिना आणि तुमच्या शरीरामध्ये सर्वात जास्त पॉवर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, दररोज सायंकाळी आणि सकाळी ग्राउंडला जाणे अत्यंत महत्त्वाचे. जिमला जा, व्यायाम करा. किंवा जिमला जर तुम्हाला जाणं होत नसेल तुम्ही घरच्या घरी कोणत्या प्रकारे व्यायाम करू शकता, तुमची हँड पॉवर कोणत्या प्रकारे वाढवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं स्टॅमिना कोणत्या प्रकारे वाढवू शकता याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. लक्षात ठेवा, पुढची टॉप नंबर 1ची चूक आहे. ही जर चूक तुम्ही केली तर भरतीचा तुमचा शेवट याच क्षणाला होणार आहे. ती म्हणजे लेखी परीक्षेची चूक. लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करणे हे तुम्हाला अत्यंत तोट्यात असू शकतं. भरपूरशा मुलं फक्त ग्राउंडकडे अभ्यास करतात आणि ग्राउंडचाच प्रॅक्टिस करतात आणि अभ्यास बिलकुलसुद्धा करत नाही. तर मित्रांनो, अशी चूक तुम्हाला सर्वात जास्त मागं पडू शकते. कारण ग्राउंड करण्यासाठी शरीर किती झिजावं लागतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कारण आम्हीसुद्धा पोलीस आहोत आणि आम्हीसुद्धा या प्रक्रियेतून गेलेलो आहोत मित्रांनो. भरपूरशे मुलं फक्त ग्राउंडचाच सराव करतात, पण पोलीस भरतीचा अभ्यास हे करत नाही. कारण त्यांना योग्य नियोजन आणि त्यांचा स्कोर हा वाढत नसतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, स्कोर वाढण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या झालेल्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका या कुठे तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये यांचा प्रॅक्टिस घेतली जाते मित्रांनो तुमच्याकडून. त्याचबरोबर दररोज घडणाऱ्या चालू घडामोडी या स्पेशल पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केलं जातं. हे संपूर्ण अगदी मोफत आहे मित्रांनो. आम्ही काही कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला काही फोर्स करत नाही आहे, पण तुम्हाला जर स्वतःला काहीतरी करून दाखवायचं असेल तर पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. हे अगदी मोफत आहे मित्रांनो. 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकासुद्धा तुमच्यासाठी आणि खास मेहनत करणाऱ्या मुलांसाठी अगदी फ्रीमध्ये आहे. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, दररोज त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि तुम्हाला त्याचा काय काय फायदा होईल हे दररोज तुम्ही आम्हाला कळवायचं आहे. तर बघ, पुढची चूक टाळली नाही तर तुम्ही अंतिम टप्प्याला बाहेर निघू शकता मित्रांनो. आणि ही चूक भरपूरशे मुलं अगदी सोप्या पद्धतीने घेतात. त्यांना वाटतं की या टप्प्याला आपल्याला कोणी बाहेर काढू शकत नाही आणि ही चूक सर्वात जास्त त्यांना महागात पडते मित्रांनो. ते म्हणजे मेडिकलकडे दुर्लक्ष करणे. खूप उमेदवार मेडिकलकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटच्या टप्प्याला
बाहेर पडतात. एखादा मोठा आजार असणे, कलर ब्लाइंडनेस असणे किंवा ब्लड प्रेशर अनियंत्रित असणे, ह्या सर्वांवरती लवकरात लवकर तुम्ही उपाय करून घ्यायचा आहे मित्रांनो. कारण या कारणास्तव तुम्ही 2 टप्पे अगोदर सर्वात कठीण टप्पे पार करून आलेले आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही जर सिलेक्शनमधून थोड्याशा प्रमाणे हुकलात तर तुमचे आयुष्य कधीच बदलू शकत नाही मित्रांनो. तुम्ही पोलीस आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, या सर्व चुका तुम्ही सुधारायच्या आहे. आणि त्याचबरोबर अंतिम आणि सर्वात महत्त्वाची चूक, आणि ही चूक सगळ्यात जास्त मुलं करतात मित्रांनो, तेच म्हणजे नवनवीन अपडेटकडे आणि सूचनांकडे लक्ष देत नाही. भरती प्रक्रिया ही दरवर्षी बदलत असते किंवा त्यामध्ये थोड्या प्रमाणात किंवा काही प्रमाणामध्ये बदल होत असतो. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईट आणि जे विश्वसनीय यूट्यूब चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जे तुमच्याकडे योग्य वाटेल, जे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या 10 चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. पहिल्याच प्रयत्नात सिलेक्शन मिळवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिद्द असेल तर तुम्ही कोठेही आणि कोणत्याही क्षणाला पोलीस होऊ शकतात. शेवटच्या टप्प्याला सुद्धा पोलीस होऊ शकतात. भरपूरसे विद्यार्थी म्हणतात की आमचं वय जास्त झालेलं आहे, तरी पोलीस होऊ शकतो का? तर मित्रांनो, तुम्ही जिद्द आणि चिकाटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य नियोजन करा आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये पुन्हा यश होऊ शकता. आणि 2025 हा फक्त तुमचाच आहे मित्रांनो. तुम्ही 2025मध्ये वर्दी घातलेच पाहिजे मित्रांनो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव कुठे करायचा आहे. 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण ऑनलाईन प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळणार आहे. आणि दररोज घडणाऱ्या चालू घडामोडीचा सगळ्यात बेस्ट ग्रुप म्हणजेच जिथे दररोज 100 मार्कांचा ऑनलाईन पेपर येणार आहे, या संपूर्ण माहिती तुम्हाला आता सांगतो मित्रांनो. तर या नंबरवरती तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर तुम्हाला हा नंबर दिसत आहे. तर या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट करा आणि या नंबरला पाठवा. या इथे तुम्हाला 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका या ऑनलाईन स्वरूपामध्ये देण्यात येतात. त्याचबरोबर मित्रांनो, दररोज घडणाऱ्या चालू घडामोडी याविषयी सुद्धा तुमचा पेपर घेण्यात येतो. त्याचबरोबर दररोज सायंकाळी 6 वाजेला आपल्या ग्रुपला, पोलीस भरतीचा स्पेशल ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला दररोज सायंकाळी 6 वाजेला 100 मार्कांचा ऑनलाईन पेपर घेण्यात येणार आहे. आपली संपूर्ण टीम मित्र आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ट्रेनिंग सेंटरला होतो तेव्हाच आम्ही ठरवलेलं होतं की आम्हाला महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांसाठी, ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही संपूर्ण फ्रीमध्ये आम्ही एक प्लॅटफॉर्मवर करणार आहोत. तर मित्रांनो, काय करायचं, तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट करायचा आहे, स्क्रीनशॉट मारायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट मारा, या नंबरवरती पाठवा. आम्ही तुम्हाला पोलीस भरती स्पेशल ग्रुपमध्ये ॲड करू. दररोज 100 मार्कांचा ऑनलाईन पेपर जो 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण अपडेटेबल असेल. आणि त्या सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या संपूर्ण विषयांवरती आधारित दररोज 100 मार्कांचा ऑनलाईन पेपर हा तुमचा आम्ही घेत असतो आपल्या पोलीस भरती स्पेशल ग्रुपवरती. त्यामध्ये तुम्हाला पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांचा पेपर, हा 100 प्रश्न सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं की तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला वरती 1.5 तासाचा टायमिंग चालू असतो. म्हणजे ज्याप्रमाणे पोलीस भरतीचा तुम्ही पेपर देतात जसं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट माहीत नसतं, तर इथे या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंटसुद्धा शिकणार आहात. 1 ते 100 प्रश्नपत्रिका 1.5 तासामध्ये म्हणजेच 90 मिनिटामध्ये कसे कव्हर करायचे आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजेच या आपल्या स्पेशल पोलीस भरती ग्रुपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती करणार आहेत. कारण तुमच्याकडून दररोज आम्ही 100 मार्कांचा पेपरची प्रॅक्टिस करून घेत आहोत. दररोज हजारो विद्यार्थी इथे येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेज करत आहेत आणि आपल्या पोलीस भरतीचा स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करत आहेत. हा आपला उपक्रम जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला उपक्रम पोहोचेल. आणि हे संपूर्ण अगदी फ्रीमध्ये आहे. तुम्हाला 1 रुपयासुद्धा मोजण्याची गरज नाही. इथं अगदी फ्री आणि फक्त फ्री मित्रांनो. पण तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. दररोज तुम्ही 100 मार्कांचा ऑनलाईन पेपर हा सोडवला पाहिजे. आणि तुम्हाला जर काही चूक नडत असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी आपली संपूर्ण टीम सदैव 24 तास कार्यरत आहे मित्रांनो. तर काय करायचं, तुम्हाला फक्त आत्ताच या क्षणाला काय करा मित्रांनो, या नंबरचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि स्क्रीनशॉट सबस्क्राईब केलेलं चॅनल, आपलं चॅनल जे सबस्क्राईब केलं आहे आपण, त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपला पाठवायचा आहे, या नंबरवरती पाठवायचं आहे. आणि तुम्हाला लवकरात लवकरच आपल्याला ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल. तर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि तुम्हाला अजून कोणत्या माहितीविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर
तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.